कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीने दिनांक 6, 7 व 8 जानेवारी रोजी ग्लोबल ॲग्रीपीक प्रात्यक्षिके कृषी प्रदर्शन पीक परिसंवादचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी प्रदर्शनास आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची प्रदर्शनाबद्दल असलेली मते जाणून घेतली आहेत। पाहूयात विस्ताराने। ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीने दरवर्षी कृषी प्रदर्शन भरवलं जातं। त्याचबरोबर शेतीला असणारे पूरक व्यवसाय याचंही मार्गदर्शन केलं जातं। याही वर्षी ग्रामोन्नती मंडळाच्या KVKच्या वतीने कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे। त्याचबरोबर शेतीला जे पूरक व्यवसाय आहे, मग त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल, गोधन पालन असेल, अशा प्रकारचं मार्गदर्शन दरवर्षी ग्रामोन्नती मंडळाच्या वतीनं दिलं जातं। माझ्यासोबत डॉक्टर विद्वांस आहेत। सरांना या ग्रामोन्नती मंडळाच्या उपक्रमाविषयी काय वाटतंय जाणून घेऊयात। सर, ग्रामोन्नती मंडळ दरवर्षी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत असतं। सर, आपल्याला काय वाटतं? हे जे उपक्रम आमचं जे ग्रामोन्नती मंडळ आहे हे करत आहे, अनेक वर्ष हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे। विशेषतः शेतकऱ्यांना या संबंधी अतिशय मूलभूत आणि मौलिक माहिती या ठिकाणी मिळते, त्यांना प्रात्यक्षिक बघायला मिळतात। आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत, माझ्याच मागच्या बाजूला काही गोधन गाया उभ्या आहेत, तर त्याच्यातली काही जर्सी असतील, काही होस्टन फ्रिजन, म्हणजे अधिक दूध देणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांचं संवर्धन कसं करावं, त्या गायी कशा असतात, त्यांचे आजार जे त्यांचे आहेत ते कसे असतात, त्याच्यावरती उपचार काय, अशी माहिती या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने उत्कृष्ट अशी माहिती दिली जाते की ज्यामुळे त्यांना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा पशुपालनाचा उद्योग करता येईल। आता माझ्यासमोर काही शेळ्या आहेत, त्यात वेगळ्या वेगळ्या जातीचे शेळ्या आहेत। काही जास्त दूध देणाऱ्या शेळ्या आहेत, काही जास्त ज्यांचं वजन जास्त असतं, त्याच्यामुळे मांसाच्या निर्मितीसाठी किंवा त्या व्यवसायासाठी त्यांचा वापर करता येतो। म्हणजे दूध आणि मांस अशा दोन्ही उद्देशासाठी अशा शेळ्या पाळता येतात। या मागच्या बाजूला या ठिकाणी कोंबड्या पण ठेवलेल्या आहेत की जेणेकरून शेतकऱ्याला छोट्या स्वरूपात का होईना त्याला पोल्ट्रीचा व्यवसाय करता येईल। अशा तऱ्हेने पूरक व्यवसाय शेतीला म्हणून या ठिकाणी ते मार्गदर्शन केलं जातं आणि अनेक लोक अनेक गावातनं या ठिकाणी येतात आणि भेट देतात, प्रसंगी माहिती विचारतात, त्यांना ती माहिती दिली जाते। आणि याचबरोबर या ठिकाणी काही लेक्चर्स, व्याख्यानं त्या विषयासंबंधी आयोजित केली जातात। आत्ताच एक व्याख्यान 5-10 मिनिटात या ठिकाणी सुरू होणार आहे की ज्यामध्ये शेळीपालन शास्त्रीयदृष्ट्या कसं करावं की जे शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरेल, असं व्याख्यान आता सुरू होणार आहे। ग्रामोन्नती मंडळ शिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांचा हिताचाही निर्णय घेत असतं, शेतकऱ्यांच्या भल्यासाठीही मंडळाचा प्रयत्न राहतो। याविषयी सर आपण काय सांगाल? हां, शेती हा विषय नानासाहेब सबनीसांनी ज्या वेळेला शाळा सुरू केली 1943 साली, तर त्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये की ही शाळा ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भाग म्हटलं की शेतकऱ्याशिवाय ग्रामीण भाग होऊच शकत नाही। आणि म्हणून त्यांनी खूप वर्षापासून 8वी पासून काही शेतीच्या संदर्भात शिक्षण देण्याचे उपक्रम केले आणि ह्या आमच्या ग्रामोन्नती मंडळाला
आमच्या गावातले एक दानशूर ग्रस्त कैलासवासी भुजबळ यांनी हा जो पुणे नाशिक रोड आहे या रोडला लागून असलेली त्यांची 16 एकराची जमीन 1952 साली संस्थेला त्यांनी देणगी म्हणून दिलेली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संबंधी अनेक चांगले उपक्रम की जेणेकरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना शेतीसंबंधी काही सुधारणा करता येईल, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काही इथे व्यवसाय त्यांनी हे केलेले आहेत, असे अनेक उपक्रम या ठिकाणी आहेत. आत्ताच मी गोधनाबद्दल बोललो, इथे शेळीपालन आहे, कोंबडी पालन आहे, नंतर फळं झाडं कशी लावावीत त्यासंबंधी चिक्कू आणि आंबा अशी 2 फळांच्यावरती इथे संशोधन आणि मार्गदर्शन केलं जातं. त्याचबरोबर जी काही पिकं आहेत त्या पिकांसंबंधी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते आणि एवढंच नव्हे तर ह्या आमच्या परिसरामध्ये शेतीसंबंधी 6 कोर्सेस आहेत, वेगवेगळ्या मुदतीचे कोर्सेस आहेत. अगदी माळी प्रशिक्षण आहे की बागेचं संवर्धन कसं करावं, बाग कशी लावावी यासंबंधी माहिती देणारे आहेत. इतरही काही अजून कोर्सेस आहेत. तर ज्यांना शेतीसंबंधी अधिक माहिती हवी असेल त्यांनी ह्या आमच्या केंद्राला अवश्य भेट द्यावी आणि जे विद्यार्थी असतील त्यांनी या ठिकाणी जे 6 कोर्सेस आहेत या कोर्सेसमध्ये आपण प्रवेश घेऊन अधिक शेतीसंबंधी ज्ञान मिळवावं आणि आपली शेती अधिक चांगली करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आधुनिक पद्धतीनं शेती कशी केली जावी, त्याचबरोबर आधुनिक पद्धतीचं अद्ययावत प्रकारचे जनावरं पाळणं, त्याचबरोबर कुक्कुटपालन असेल, शेतीसंदर्भित काही कामं असतील, ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चित फायद्याचा ठरणार आहे. आपण इतरही युनिटला भेट देणार आहोत. कशा पद्धतीने त्यांनी ते उपक्रम राबवलेत, शेतकऱ्यांना काय वाटतंय, शेतकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे असं म्हटलं जातं. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. या प्रदर्शनाचा, या उपक्रमाचा नेमकी शेतकऱ्यांना कितपत फायदा होतोय आपण जाणून घेऊयात. आपण काय सांगाल? टॅमॅटोच्या बऱ्याच व्हरायटी आहेत, त्या पाहिल्या आम्ही. त्यात काही योग्य वाटल्या, काही अयोग्य वाटल्या. पण आम्हाला याच्यातून अजून जे उन्हाळ्यामध्ये जे मार्च एप्रिलमध्ये लागवडी होतात त्यासाठी नवीन व्हरायट्या पाहिजेत. कारण गेल्या वर्षी ज्या लागवडी केल्या आम्ही त्याच्यात बरेच सक्सेस नाही झालेल्या. केंद्र शासनाचा हा उपक्रम आहे कृषी विकास केंद्र. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शासनाने हा उपक्रम राबवलेला आहे. या केंद्राकडनं तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल की जेणेकरून त्या शेतकऱ्यांच्या हिताचे असतील? नाही, आता त्यांनी जे ठेवलं ते शेतकऱ्यांच्या उपयुक्तच आहे सर्व काही. भविष्य काळासाठी तुम्ही अजून यांच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल? आता नवीन नवीन अवजार वगैरे काय ट्रॅक्टर वगैरे काय असेल ते औषधं आणि जेणेकरून जैविक शेतकरी कसे ओळखतील याचा प्रयत्न यांनी करावा. अजून नक्कीच कृषी केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जावा. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीनं शेती करता यावी, शेतीतलं उत्पन्न वाढावं यासाठी प्रयत्न असायला हवा. माझ्यासोबत इतरही काही शेतकरी काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊया. काय सांगाल आपण? सगळ्यात पहिलं माझ्या मते यांनी माती परीक्षणाचं आहे ना सगळ्यात मोठं परिश्रम घेऊन करावं. कारण शेतकऱ्यांना फार मोठी अडचण येते की शेतमध्ये काय आहे काय नाही हेच कळत नाही. अजून ते काय ॲपटेक होतं आहे काय नाही ते जर यांनी जर अचूक माहिती जर दिली तर शेतकऱ्यांचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. माती काय आपण काय सांगाल? आधुनिक काळामध्ये जे आपण रासायनिक शेती करतो त्याच्यापेक्षा आपण नैसर्गिक शेती म्हणजे जीवामृत वगैरे रासायनिक खतं न वापरता सेंद्रिय खतं वापरली पाहिजे. आपण नक्कीच रासायनिक शेतीमुळे जमिनीचा ऱ्हास होतो, जमिनीचा पोत सुधारत नाही, पोत खराब होतो. सेंद्रिय पद्धतीनं जर शेती केली तर उत्पन्नही चांगलं येतं, त्याचबरोबर जमिनीचा पोतही चांगला राहतो. अशा पद्धतीनं या KVK केंद्राने भविष्य काळामध्ये उपक्रम राबवला जावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे. आपण इतरही शेतकऱ्यांना काय वाटतंय त्यांच्याही भावना आपण जाणून घेणार आहोत. या प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक लोक येतात. माझ्यासोबत काही महिला आहेत. या महिलांना या प्रदर्शनाविषयी काय वाटतंय, काय त्यांच्या अपेक्षा आहे जाणून घेऊयात. मावशी, आपण कुठून आलात आणि आपल्याला काय वाटते? कोळवाडीवरून आली मी. छान वाटते, नवीन नवीन माहिती भेटते ना आणि शेतकऱ्यांना म्हणजे लाभ घ्यायला बरं पडतं, म्हणजे माहिती पडते ना. आधुनिक पद्धतीनं शेती कशी केली जावी, फळभाज्या असतील, फुलशेती असेल याचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळतंय. माझ्यासोबत इतरही काही महिला आहेत, त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात. ताई, आपण काय सांगाल? आम्ही आळेफाट्यावरून आलेलो आहे हे प्रदर्शन बघायला. तर सगळं ते व्यवस्थित वाटतंय. याच्यातच आणखी बदल करीत गेलं पाहिजे, सुधारणा होतील म्हणजे असे शेतकऱ्यांच्या.
विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेणाऱ्या तांबे मॅडम माझ्यासोबत आहेत. कृषी विभागाच्या या उपक्रमाबद्दल काय वाटतंय त्यांना? ग्रामोन्नती मंडळाचा हा उपक्रम शेतकऱ्याच्या हिताचा आहे का? याचा शेतकऱ्यांना उपयोग होतोय का? आपण जाणून घेऊयात. मॅडम काय सांगाल आपण? उपयोग तर भरपूर होतोय. नारायणगावमधलेच लोक याचा फायदा घेत नाहीत. मी आज इथं आले तर मला सगळ्या तालुक्यांमधले पाहुणे इथं दिसतात आहेत, पण नारायणगावातलं कुणी दिसत नाहीत. कमी आहेत, म्हणजे खूपच कमी आहेत. काय कशामुळे असं होतंय? कारण ज्यांच्याकडे जी वस्तू आहे त्याला त्याची किंमत नसती. जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही असं म्हणायचं? जात नाही असं मला म्हणायचंय. तुम्ही शेतकऱ्यांना या निमित्ताने काय आवाहन कराल, काय सांगाल? हा तर कार्यक्रम छानच भरवतात हे ग्रामोन्नती मंडळ. सगळ्या शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि भरपूर म्हणजे शेळी पालन वगैरे त्याचं आत्ता लेक्चर चालू होणार आहे, त्यासाठी मी आले. माझ्याकडे पण 6 शेळ्या आहेत, त्याचा मी फायदा घेण्यासाठी इथं आलेली आहे. तुम्ही एक महिला शेतकरी आहे, तुम्ही महिलांना काय आवाहन कराल? महिलांना मी एवढंच आवाहन करते, चूल आणि मूल सोडून प्रत्येकीने मुक्त गोठा, शेळी पालन वगैरे, महिलांनी सुद्धा नर्सरी वगैरे, जर आपण दुसऱ्यांच्या शेतात कामाला जातो स्वतःचं पण उद्योजकता स्वतः बनलं पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना उंबऱ्याच्या बाहेर काढलं. चूल आणि मूल यांच्यात न ठेवता सावित्रीबाईंनी शिकवल्यामुळे आज महिला बाहेर आल्यात. महिला शेती करतात, महिला सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत. जर महिला अशाच पद्धतीने पुढे आल्या तर देश घडू शकतो. देशाबरोबर स्वतःची प्रगती होऊ शकते, जगाची प्रगती होऊ शकते. तुम्ही आजचा हा जो उपक्रम पाहिला आलात, काय वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यांच्या भल्यासाठी छान आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खूप वेगवेगळी माहिती भेटते. कोणतेही पीक असू दे त्याची लावण्याची पद्धत, जनावरांना खाद्य घालण्याची पद्धत, पूर्ण सविस्तर माहिती इथे भेटली जाते. खूप छान माहिती भेटली. खूप असं प्रदर्शन एव्हरी मंथ. काय तुम्ही तरुण शेतकऱ्यांना काय आवाहन कराल, काय सांगाल? प्रत्येक तरुणाने या आधी एकदा तरी कृषी प्रदर्शन करून घ्यावे, नंतरच प्रोजेक्ट आपला चालू करावा असे मी सर्वांना सांगा. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगाल? हे सगळं चांगलं आहे. ह्याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग करायला हरकत नाही आणि शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय ठीक आहे. कृषी विज्ञान केंद्र गेल्या 6 वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवतं. शेतकरी मात्र मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेत नाही अशी खंत व्यक्त केली जाते. तुम्हाला काय वाटतं? नाही, याचा फायदा घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी, कारण ह्याच्यामधून जर उत्पन्न वाढू शकतं किंवा नवीन नवीन जातीचे जनावरं वगैरे आहेत. मित्र, तू काय सांगशील, तुला काय वाटतंय? यामधून युवा पिढीला एक वेगळी चालना मिळते. आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी एक कार्यक्रम चांगला आहे. कृषी प्रदर्शनाच्या वतीने आयोजित केलेल्या ह्या उपक्रमाचा शेतकऱ्यांना नवीन चालना मिळते, वेगवेगळ्या विषयाची माहिती मिळते. कशा पद्धतीनं शेती करायला हवी, कशा पद्धतीनं जनावरांची काळजी घेतली जावी, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कसे राबवले जावेत याचा फायदा निश्चित शेतकऱ्यांना होतोय. अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा जर फायदा घेतला तर भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असा दावा केला जातोय. आपण इतरही शेतकऱ्यांना काय वाटतंय ते जाणून घेणार आहोत. कृषी विज्ञान केंद्र आहे, दरवर्षी अशा प्रकारचं प्रदर्शन भरवतं. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली जाते. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. तुम्हाला काय वाटतं? ते अतिशय चांगला उपक्रम आहे. दरवर्षी शेतकऱ्यांनी याचा पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे. त्याच्यापासून अशा अनेक प्रकारच्या प्रेरणा मिळतील की मुक्त गोठा कसा करावा, शेती कशी करावी, कुठले औषध उपचार, डॉक्टरला न बोलावता घरगुती कसे उपचार करता येतील, ह्या सर्व गोष्टींची भरपूर इथं माहिती मिळते. आणि त्याचा लाभ हा संपूर्ण शेतकरी लोकांनी, इतर व्यापारी लोकांनी सुद्धा घ्यायला काही हरकत नाही आहे. त्यांनासुद्धा त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि निश्चित शेतकऱ्यांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कृषी विज्ञान केंद्राच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा मिळते, नवीन व्यवसाय करायला चालना मिळते. माझ्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत, काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊया. दादा, तुम्ही काय सांगाल? दूध व्यवसाय जर म्हणलं तर आपल्याला हे कृषी हे पाहून आपल्याला घरगुती औषधं देता आली पाहिजे, म्हशीची किंवा गायची निगा राखता आली पाहिजे. एवढं इथं पाहण्यासारखं मिळालं. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारची गाईडलाईन दिली जाते, मार्गदर्शन दिलं जातं. तुम्ही अजून यांच्याकडनं वेगळी अपेक्षा काय व्यक्त कराल की आपण समाधानी आहात का? मी आता समाधानी. भविष्य काळामध्ये अजून यांच्याकडनं अपेक्षा काय व्यक्त कराल? थोडी अपेक्षा. काय अपेक्षा आहे? अपेक्षा की गायीच्या याच्यात थोडंसं आता आम्ही पाहिलं ना, थोडी अपेक्षा वाढून पाहिजे. लोकांचं आलं तर इथं समाधान झालं पाहिजे.
ग्रामोन्नती मंडळ शेतकऱ्यांच्या भल्यासाठी KVK केंद्र सुरू केलं आहे. ह्या केंद्राच्या माध्यमातून शेती संदर्भातली सगळी माहिती दिली जाते, सगळ्या पिकांसंदर्भात माहिती दिली जाते. त्याचबरोबर शेतीबरोबर जे पूरक व्यवसाय असतील, म्हणजे कोंबड्या पालन असेल, शेळी पालन असेल, गायांचं पालन असेल, या सगळ्या व्यवसायांची माहिती दिली जाते. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा उपक्रम राबवला जातो आहे. त्याचबरोबर भविष्य काळामध्ये या KVK केंद्राने शेतकऱ्यांसाठी आधुनिक योजना राबवल्या जाव्यात अशी ही मागणी केली जाते. इतरही शेतकऱ्यांना काय वाटतंय आपण त्यांच्याही भावना जाणून घेणार आहोत. ग्रामोन्नती मंडळाने 6, 7, 8 या 3 दिवस कृषी प्रदर्शन भरवलेले आहे. यामध्ये शेती पिकाची माहिती, त्याचबरोबर पाळीव जनावरं कशा पद्धतीने पाळायची, त्याचं कशी जोपासना करायची, कोंबड्यांचा व्यवसाय कशा पद्धतीने फायद्याचा आहे, शेळीपालन कशा पद्धतीने फायद्याचं आहे, याबाबतचं या ठिकाणी मार्गदर्शन दिलं जातं आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे. माझ्यासोबत काही महिला आहेत, काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात. मॅडम, आपण काय सांगाल? मी डॉक्टर पल्लवी मिरजकर, पशुधन विकास अधिकारी. मी कामधेनू दत्तक ग्राम योजनेअंतर्गत वाहनगाव या गावाची सहल घेऊन आली आहे पशुपालकांची. आणि पशुपालकांसाठी हे जे प्रदर्शन आहे हे अत्यंत उपयोगाचं आहे असं मला वाटतं. कारण ॲक्च्युअल इथं तर सगळे फार्म्स लोकांना बघायला मिळत आहेत आणि पीक प्रात्यक्षिक मिळत आहेत. त्याच्यानंतर जी आधुनिक अवजारं आहेत याचंही त्या लोकांना ज्ञान होतं आहे. आणि सध्या शेतकरी हा म्हणजे अगदी मोठा एकरांवाला राहिलेला नाही, गुंठ्यांमध्ये आलेला आहे. त्यामुळे स्मॉल स्केलमध्ये फार्मिंग करण्यासाठी जी अवजारं लागतात ती इथं उपलब्ध केलेली आहेत. शेतीबरोबर दुधाचा धंदा केला पाहिजे असं आपल्याला वाटतं, मात्र दुधाला बाजारभाव मिळत नाही, शेतकरी होरपळला जातो. आपण काय सांगाल? यासाठी शेतकऱ्यांनी डायरेक्ट फ्रॉम फार्मर टू डायरेक्ट कन्झ्युमर असं काहीतरी टेक्निक अपनावलं तरच हा दुधाचा धंदा फायद्यात पडेल. कारण दुधाचा धंदा हा वीकली पैसे मिळवून देणार आहे शेतकऱ्याला, तो म्हणजे खेळता पैसा ठेवणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी जी मार्केटिंग एजन्सी आहे ही स्वतःच्या ताब्यात घेणं आवश्यक आहे. एवढीच माझी इच्छा आहे की त्यांनी मार्केटिंग एजन्सी ताब्यात घ्यावी. नक्कीच शेतकऱ्यांनी दलालाच्या नादी न लागता स्वतःच्या पद्धतीने निर्माण केलेला माल जर स्वतः मार्केटमध्ये नेऊन विकला तर त्याचे 4 पैसे नक्कीच मिळतात, वाढून फायदा होऊ शकतो. माझ्यासोबत दुसऱ्या काही मॅडम आहेत, काय त्यांना वाटतं आपण जाणून घेऊयात. मॅडम, आपण काय सांगा? डॉक्टर रुपाली दडके, मी कामशेतची वेटरनरी डॉक्टर आहे. आम्ही सुद्धा कामधेनू दत्तग्राम योजनेअंतर्गत आमची सहल आणलेली आहे. सहलीचा उद्देश हाच आहे की सगळ्या गावातले, जसं आमचं गाव मावळ तालुक्यात येतं, त्यांना इकडची जे नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. तर आमचे जी महाराष्ट्र शासनाची पशुसंवर्धन विभागाची जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत आम्ही 2 बस करून जवळपास 70-80 शेतकऱ्यांना इथे आणलेलं आहे. तर प्रदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने इथे भरवण्यात आलेलं आहे. आमच्या शेतकऱ्यांना निश्चितच ह्या वेगळ्या प्रकारचे जे टर्की आहे किंवा मिल्किंग मशीन्स आहे यांचा लाभ मिळेल. फक्त गोष्ट कशी आहे, शेतकऱ्यांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःचं जर प्रोडक्ट काढलं, स्वतःचं ब्रँड काढलं आणि ते काढू शकतात तर त्यांना आर्थिक फायदा जास्त मिळू शकतो. मॅडम, शेतकऱ्यांच्या हिताबद्दल सगळेच बोलतात, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या दारापर्यंत किंवा शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत काही पोचत नाही. आज शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. काय वाटते आपल्याला? नाही, कसे असते, जसं टाळी एका हाताने वाजत नाही तशी ती दोन्ही हाताने जर वाजली तरच ती टाळी असते. आता आमचं डिपार्टमेंटचं उदाहरण घ्या. आम्ही जवळपास मागच्या आठवडाभर शेतकऱ्यांना गोळा करतो आहे. कशासाठी? या सहलीसाठी. पण आम्ही दारोदार 100 वेळा फोन करूनही सगळे शेतकरी यायला तयार होत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूची गोष्ट पाहिजे. जसं आम्ही त्यांच्या दारात जायला तयार आहे तसं त्यांनी पण आम्हाला तेवढंच कॉर्पोरेशन दिलं तरच त्याचा उपयोग होऊ शकतो. शासनाने उपक्रम राबवून उपयोग नाही तर शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं. शेतकऱ्यांचा सहभाग आहे तितकाच महत्त्वाचा आहे. ज्या शासन योजना काढतं त्या शेतकऱ्यांपर्यंत का पोचत नाहीत एवढंच मला म्हणायचं आहे. सगळं जे शासन सरकारी खतं वगैरे देतं ते सगळं मुख्य काही जे व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंतच पोचतं, सर्वसामान्यांपर्यंत का पोचत नाही ते आम्हाला नंतर कळतं. त्यांनी योजना निघून गेल्याच्या नंतर 2-3 महिन्यांनी कळतं आम्हाला अशी खताच्या गोणी वगैरे भेटल्या. तोपर्यंत आमचं भांडवल तर गरीब शेतकऱ्यांकडे नसतं. ज्यांचा साईड बिझनेस वगैरे कुक्कुटपालन आहे, मुक्त गोठा वगैरे, त्यांना साईड बिझनेस करून थोडेफार पैसे मिळतात. शेतीत जरी उत्पन्न नाही निघलं तरी जो दुहेरी धंदा आहे त्याच्यातून भेटतं, त्याच्यातून ते त्यांची शेती चालू ठेवतात. काही इन्कम निघू. आज शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत होते, शेतकऱ्यांना कोणी वाली नाही असंही म्हटलं जातं. आपण काय सांगाल? माझं तर म्हणणं आहे पूर्ण 2 दिवस पूर्ण महाराष्ट्र राज्याने 2 दिवस कुणाला दूधही पाठवायचं नाही, अंडी पाठवायची नाही, काहीच पाठवायचं नाही. हे भाजीपाला सुद्धा पाठवायचं नाही. मी तर असे सांगते
मोदी साहेबांनी 1000 आणि 500 रुपयाच्या नोटा चलनातनं रद्द केल्या. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, शेतकरी उद्ध्वस्त झालाय असं म्हटलं जातं. काय सांगाल आपण? उद्ध्वस्त झालंय मग तेच सांगते ना. शेतकऱ्यांनी पण कुठंतरी आंदोलन करा म्हणजे 2 दिवस तरी 2-3 दिवस कुठंच काय पाठवू नका. दूध आपल्या उकिरड्यावर का नाही येऊन ओतायचं व्हायना. त्याशिवाय ते सरकार पण तिकडे उपाशी राहिले ना, ते फक्त सिटीतल्या लोकांना उचलून धरतात. ते शेतकऱ्यांनी पण त्यांना दाखवून द्या ना आम्ही कुठं आहेत ते. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राबवणाऱ्या योजना शेतकऱ्यांत पोहोचवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांपर्यंत जर त्या योजना पोहोचत नसतील तर त्या योजनांचा फायदा तरी काय, असा सवाल शेतकरी विचारतात. माझ्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत. काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊया. दादा, आपण काय सांगाल? माझं नाव काळूराम बाबुराव वाडेकर. मी मावळमधून आलो आहे. आमच्या पशुसंवर्धन ते कोरेकर मॅडम यांनी सहल आयोजित केली. विशेषतः असं या सहलीचं निमित्त असं आहे की जेणेकरून जो शेतकरी किंवा आपल्या महिला व्यवसाय करतात, आज कोंबडीचा व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय असेल, तुमचा शेळीपालन असेल किंवा शेतीमध्ये जे काम काबाड कसं करते ती गृहिणी करते, तिलासुद्धा ह्या प्रशिक्षणामध्ये भाग घेता आला पाहिजे. तिलासुद्धा सहभाग केली तर ह्या शेतीमधल्या मालामध्ये उपयोग होईल. खऱ्या अर्थानं सेंद्रिय शेती गरजेची आजच्या काळात, कारण का खतावर जी भाजीपाला पिकवला जातो तो खऱ्या अर्थानं आज रोगराई यायला जो कारणीभूत ठरला आहे तो शेतकरी ठरला. कारण तो खतावर अवलंबून शेती करतो आणि ते पीक घेतल्यामुळं शेतकऱ्यांना किंवा आपल्याच मुलाबाळांना तो त्रास होतो. खऱ्या अर्थानं दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्याचा मूलभूत पूर्वीचा व्यवसाय, परंतु तो स्वतः दूध न पिता तो बाजारात विकतो आणि आपल्या स्वतःच्या मुलाबाळांना घालण्यामुळे ती कुपोषण बोलतात असं मला वाटतंय. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांची काळजी आम्ही घेतो असं सरकार सांगतं, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची काळजी घेताना दिसत नाही. आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. कृषी विज्ञान केंद्राने हा राबवलेला उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा असला तरी शासनाने शेतकऱ्यांची काळजी निश्चित पद्धतीने घ्यायला हवी. शेतकरी उभा राहिला तर आपला देश उभा राहील. बळीराजाला साथ द्यायला हवी, हे मात्र या निमित्ताने निश्चित जाणवते. ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या ह्या प्रदर्शनाला आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. शेतकरी समाधान व्यक्त करतात. काही लोकांचं म्हणणं आहे की याच्यापेक्षा आधुनिक पद्धतीनं टेक्नॉलॉजी वेगळी वापरून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत हे पोचलं पाहिजे. भविष्यकाळामध्ये अशाच प्रकारचा प्रयत्न राहील. माझ्यासोबत एक डॉक्टर आहे. काय वाटतं त्यांना या प्रदर्शनाविषयी आपण जाणून घेऊयात. डॉक्टर साहेब, आपण काय सांगाल? टेक्नॉलॉजी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वापरली गेली पाहिजे. लोकांना ती दिसली पाहिजे म्हणजे जास्त प्रमाणात. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही करतो असं शासन सांगतोय. आज मात्र शेतकरी आदबट्ट्यात चाललाय. आपण काय सांगाल? शेतीविषयी धोरण निश्चित केलं पाहिजे चांगल्या पद्धतीने एकदम. दुधाळ गायी सांभाळल्या पाहिजे, दुधाचं उत्पन्न वाढवलं पाहिजे, मात्र दुधाला बाजारभाव मिळत नाही. आपण एक डॉक्टर आहात, काय सांगाल? नाही, दुधाला बाजार मिळतील पण दुधाच्या गुणवत्तेकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. कोण जबाबदार? शासन व्यवस्था जबाबदार याला. शासन व्यवस्था अशा पद्धतीने जबाबदार आहे. दुधाचं कलेक्शन जे होतं ते चुकीच्या पद्धतीने होतं, म्हणून ते बदललं पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने करायला पाहिजे. हो, कलेक्शन चांगलं केलं पाहिजे. अडल्ट्रेशन थांबवलं तर दुधाला बाजार आपोआप वाढतील. म्हणजे ग्रामोन्नती मंडळाने हा राबवलेला जो उपक्रम आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय? आज आपण पाहतोय या उपक्रम पाहण्यासाठी राज्यातून विविध ठिकाणची शेतकरी आलेले आहेत. शेतकरीही समाधान व्यक्त करत आहेत. काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की दूरवरची लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलीत, मात्र स्थानिक लोक म्हणा असा प्रतिसाद देत नाही. जिथं पिकतं तिथं खपलं जात नाही, अशी चर्चा होते. आपण काय सांगाल? नाही, जनजागृती झाली पाहिजे. लोकांना बऱ्यापैकी माहीत नाही म्हणजे याच्या बाबतीत. निश्चितच कृषी विज्ञान केंद्राचा हा उपक्रम सर्वसामान्य जनतेच्या फायद्याचा आहे. भविष्य काळामध्ये याचं प्रदर्शन जास्त लोकांपर्यंत माहिती व्हायला हवं की जेणेकरून शेती जायचा फायदा. माझ्यासोबत डॉक्टर साहेब आहेत. कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेला हा उपक्रम शेतकऱ्यांच्या कितपत हिताचा आहे, शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होऊ शकतो, आपण जाणून घेऊयात. सर, आपण काय सांगाल? माझं नाव डॉक्टर संजय मंडकमाले. मी वरिष्ठ शास्त्रज्ञ, शेळी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावलं. ग्रामोन्नती मंडळानं जे कार्य हाती घेतलेलं आहे हे खूप, ज्याला शब्द नाहीत माझ्याकडे खरं तर,
की काय शेतकऱ्याला पाहिजे आणि काय द्यायला हवं ते त्यांनी बरोबर दिलेलं आहे. आणि खूप मोठ्या प्रक्षेत्रावर ज्याला जिवंत प्रात्यक्षिक आहे सगळे, की शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सगळं पाहता येतं. त्यांचं गोठा जनावरं सगळं सुंदर आहे. आणि खूप महत्त्वाचं त्यांनी काम जे केलं की आपली जी इकडची स्थानिक जात आहे संगमनेरी शेळी, की 7 करडं असलेली संगमनेरी शेळीसुद्धा त्यांनी डेमोसाठी ठेवलेली आहे, शेतकऱ्यांना पाहायला ठेवलेली आहे. म्हणजे आज जे शेतकरी दुसरीकडचे जाती आणतात यालासुद्धा कुठेतरी त्यांनी मार्ग वेगळा जो आहे की जो वास्तववादी ठिकाणाहून त्यांनी जायला पाहिजे तिथपर्यंत आणून ठेवलेला आहे. सर, कृषी विज्ञान केंद्राने राबवलेला कार्यक्रम नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. मात्र शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल असेल, मग कोंबडी असेल, दूध असेल, इतर पिकं असतील, याला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी उदासीन आहे. सर, काय व्हायला हवं, काय वाटतं आपल्याला? तुमचा प्रश्न खूप संवेदनशील आहे. म्हणजे जितका शेतकरी उदासीन आहे तेवढा मी सुद्धा उदासीन आहे, कारण मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. बाजारभाव हा संवेदनशील विषय आहे आणि तो शेतकऱ्याच्या हातात आहे खरं तर. परंतु शेतकऱ्याचा जो माल आहे हा नाशवंत आहे आणि माझा शेतकरी भांडवलदार नाही, त्याला बाजार विकून पैसे मोकळे करून हवेत. म्हणून माझ्या शेतकऱ्याची जेव्हा आर्थिक ताकद वाढेल, जेव्हा तो त्याच्या उत्पादनावर प्रक्रिया करू शकेल किंवा तो माल साठवून ठेवू शकेल, त्यावेळी योग्य भाव येईपर्यंत थांबण्याची त्याच्यात कुवत येईल. आणि अशी कुवत येईल त्यावेळीच आपला शेतकरी मला तो भाव द्यात नाही, तुम्ही विकणार नाही असं ज्यावेळी म्हणेल तेव्हाच त्याला भाव मिळेल. अन्यथा जो मार्केटचा ट्रेंड आहे असाच चालू राहणार. शेतकऱ्याच्या मतावर जोगवा मागणारी मंडळी सत्तेवर येतात, सत्तेवर आल्यावर शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतात. 1000 आणि 500 रुपयाच्या नोटा चलनातनं रद्द करून आज शेतकरी उद्ध्वस्त झालाय. सर, आपण काय सांगाल? जाणकार म्हणून मी एवढं सांगेल की ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मर्यादा असतात. जेव्हा मी घरात असतो तेव्हा माझा जो दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो. सत्तेवर जातो त्यावेळी दृष्टिकोन आणि वास्तवता बदलते आणि वास्तवतेप्रमाणे त्याला निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यामुळे एकदम असं आपल्याच भावाला किंवा ज्याला आपण निवडून दिलेलं आहे त्याच्यावरती काहीतरी आरोप करणं मला ते पटत नाही. नक्कीच त्यांच्यावर बंधन आहे, जोखमीप्रमाणे त्यांना काम करावं लागतं. 1000 आणि 500 रुपयाच्या नोटा चलनातनं रद्द झाल्यामुळे आज शेतकरी बळीराजा होरपळला जातोय. सर, आपण काय सांगाल? होरपळला जातो वगैरे यात कसं आहे थोडंसं की थोडीशी होरपळ होईल, नाही असं नाही. परंतु जर मला चांगलं काही पाहायचं असेल, जर मला गुलाब फुलवायचे असेल तर थोडेसे काटे हातात टोचून घेतले पाहिजे. त्याच्यामुळे शेतकरी मला वाटतं की तेवढे माझे खूप चांगले आहेत की अजून शेतकऱ्यांनी कुठं उठाव नाही केलेला. सर, आम्ही शेतकऱ्यांच्याच बाजूने आहोत, सरकारच्या बाजूने आहोत. जे वास्तव आहे ते जनतेपुढे आलं पाहिजे. जनतेला माझं एवढंच सांगणं आहे की थोडासा धीर जर आपण धरला तर नक्की काय ते आपल्याला कळेल. कारण होतं कसं की प्रसारमाध्यम आहेत, वर्तमानपत्र आहे, हे आपण वाचतो आणि एक त्रयस्थ म्हणून सुद्धा आपण विचार केला पाहिजे की काही का हा असा निर्णय घेतला, त्याच्यातनं काय साध्य होणार आहे. तर यात परिस्थिती थोडीशी जावी लागेल. प्रत्येकाला काय काळ हे औषध असतं, तर हा काळ गेला की बघूया त्यातनं काही चांगलं निर्माण होतं का. एक प्रयोग आहे, कदाचित चांगलं होईल, कदाचित नाही होणार. नाही झालं तर विचार बदलले जातील, झालं तर आणि आपल्याला शेतकऱ्याची उन्नती होईल. नोटबंदीमुळे आज जरी शेतकऱ्यांची वाताहत होत असली, शेतकऱ्यांना त्रास होत असला, तरी भविष्य काळासाठी हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल असंही सांगितलं जाते. पाहूया ह्या नोटबंदीचा फायदा नक्की शेतकऱ्यांच्या हिताचा होतोय का. काही दिवस मात्र आपल्याला नक्कीच थांबावं लागणार आहे. आज या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आयोजित या कृषी प्रदर्शनामध्ये आज या ठिकाणी शेळींचे पशुपालन ह्याविषयी, आणखीन कोंबडी पालन ह्याविषयी आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये त्याचबरोबर वरती कृषी विज्ञान केंद्राच्या जवळ स्टॉल्स आहेत. त्याचबरोबर पिकं, आयडियल पिकं या ठिकाणी या कृषी विज्ञान केंद्रांनी घेतलेले आहेत. त्याचा या शेतकऱ्यांना या पाहणी करून त्याचा लाभ होणार आहे शेतकऱ्यांना. नमस्ते, मी उज्ज्वला तांबे. हे प्रदर्शन पाहिल्यामुळे आम्हाला जनावरांचं अधिक कमी वेळात अधिकाधिक कसं उत्पन्न काढता येईल याचं ज्ञान मिळालं. किंवा हे मशीनद्वारे आपले कष्ट कमी पडतात, दूध काढणं वगैरे. परत मुक्त संचार गोठ्याची माहिती आता आम्ही घेणार आहोत, कारण त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा फायदा होतो. आम्ही आत्ता फक्त महिला सक्षमीकरण याविषयी व्याख्यान ऐकले आणि त्यामुळे आम्हाला आमच्या स्वतःचा आत्मविश्वास वाटायला लागला की आपणही काहीतरी करू शकतो, की आपण काहीतरी करू शकतो. हे आपल्यामध्ये असतं, फक्त आपल्याला ते सापडत नाही. मग ह्या प्रदर्शनातून आपल्याला त्याचं ज्ञान मिळतं. सावित्रीबाई फुले आहोत म्हणून आज सगळ्या महिला आहेत आणि खूप प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यांनी एक तो पाया घडवून दिलाय महिलांसाठी. ते खूप एक महिलांना प्रेरणास्थान आहे आणि त्याचाच फायदा घेऊन आज आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर जे म्हणजे आपल्याला एक करायचं सोप्या पद्धती आधी आम्ही जाणून घेणार आहोत. जनावरांचं दुग्ध व्यवसाय आम्ही करतो आहोत, जर्सी गाई वगैरे. तर त्यांचं हे पाहिल्यानंतर समाधानकारक वाटायला लागलं की याच्यात भरपूर फायदा आहे. आणि शेतकऱ्यांना असं आवाहन करू की आता दिवसेंदिवस शेतीचे दिवस खूप बदलत चालले आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थिती किंवा पाण्याचे नियोजन करणं गरजेचं आहे, तर दुसरीकडे मालाला बाजारभाव नाही आहेत.
तर त्यासाठी आपण काहीतरी त्यावरती करायला पाहिजे, हे एक मनात इच्छा निर्माण होते. याबद्दल आवाहन करतो. कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेलं हे प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यातून ठिकठिकाणून लोक आलेले आहेत. माझ्यासोबत काही महिला आहेत. काय वाटतं त्यांना? मॅडम, आपण काय सांगा? मी गेल्या वर्षी पण आले होते असं प्रदर्शनाला, यंदाही आलो आहे. आम्ही आमच्या गावाच्या आसपासची जी गावं आहेत त्या, मी हरित संस्थेमध्ये काम करते, त्याच्या अंडर आम्ही 250 ते 350 गटांबरोबर काम करतो. मग प्रत्येक गटातल्या 4-4 महिला यासाठी प्रदर्शनाला पाहायला यावेत आणि त्यांना जास्तीत जास्त माहिती या प्रदर्शनाच्याद्वारे त्यांना प्रॅक्टिकली अनुभवता यावी, यासाठी आम्ही सगळ्या महिलांना प्रोत्साहन देऊन या ठिकाणी आणलं. आणि त्याच पद्धतीने आता जे महिला सक्षमीकरण जे लेक्चर झालं की ज्याच्यामध्ये महिला बचत गट कुठले कुठले गृह उद्योग करू शकतात, स्वतःची किंमत ओळखून स्वतःमध्ये काय आहे नेमकं ह्याविषयी त्या व्यवस्थित स्वतःची पारख करून चांगल्या व्यवसायाची निवड करून स्वतःला कुटुंबामधला एक मोठा आधार आणि मोठा एक सहभाग स्वतःला घडवू शकतात. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जे आजोला, मका खाद्य, मुरघास, गाई गुरं, शेळींमधले वेगवेगळ्या जाती व गाई म्हशींमधल्या वेगवेगळ्या जाती, तसंच सुधारित बियाणे, रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आकर्षित व्हावं आणि सेंद्रिय खताचा वापर करावा, यासाठी आम्ही शेतकऱ्यांना आणि महिलांना, खास करून महिलांना सांगू इच्छितो की महिलांनी या गोष्टीचा वापर करावा. आज इथलं जे शिक्षण आहे इथंच न सोडता आपल्यासोबत घेऊन जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे आणि सेंद्रिय शेती या गोष्टीकडं शेतकऱ्यांना वळवलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हे उपक्रम राबवले जातात, मात्र शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारभाव मिळत नाही. काय सांगाल आपण? मान्य आहे, बाजारभाव नसतो, काही गोष्टींचा आपल्या हातात नसतात ते, पण काही गोष्टी काय व्हायला हवं ह्याच्यासाठी सेंद्रिय जर शेती केली लोकांनी, जे पंचकाव्य आहे, गोमूत्र, जीवामृत म्हणा. जीवामृत हे साध्या पद्धतीचं असतं की ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला गोमित्र, शेण, गूळ ह्या गोष्टींचा वापर करायला लागतो. बीज प्रक्रिया आहे की जी साधी असती, पण शेतकरी ती गोष्ट करत नाही की ज्याच्यामुळे त्यांची उगवण क्षमता कमी होती. त्याचद्वारे माती परीक्षण केलं पाहिजे शेतकऱ्यांनी. जेवढा तुम्ही आज तुमच्या शेतीमध्ये कमीत कमी खर्च करताल तेवढं तुम्हाला उत्पादन चांगलं मिळणार आहे. आज आपल्याला चारा पीक व्यवस्थापनमध्ये सुद्धा जास्तीत जास्त चारावर खर्च न करता कडवाकुट्टीचा वापर केला पाहिजे, मुरघास वापरला पाहिजे, आजोला वापरला पाहिजे की जेणेकरून तुमचा जनावरांचा खर्च कमी होऊन तुम्हाला दुधाचं, मान्य दुधाचे रेटही कमी आलेत, जनावरं पाळायलाही थोडं कठीण जाते. पण अशा वेळेस जर आपण आपला खर्च जर आटोक्यात आणला. मॅडम, 1000 आणि 500 रुपयाच्या नोटा चलनातनं बाद झालेल्या आहेत, शेतकऱ्यावर परिणाम झालाय अशी ओरड होते. काय नेमकं सांगाल? मला वाटतं ज्याला जास्त बागायतदार शेतकरी आहे, जास्त आपण जे म्हणतो की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे अशांना परिणाम झाला असेल, पण जे रोज 200 रुपये 250 रुपये रोजांनी जातात ते लोक शेतकरी किंवा आमच्या महिला, त्यांना एवढा म्हणजे म्हणावा इतका फरक नाही झालेला. लोकांना पैशाचा तुटवडा, बँकेत गेले तर पैसे मिळते नाहीत, कुठलाही माल आणायचं म्हटलं तर पैसे लागतात, तर 1000-500 कुठल्याच नोटा भेटत नाहीत बँकेत. शेतकऱ्यांच्या नावावर सगळीच मंडळी मतांचा जोगवा मागतात. निवडून आल्यावर शेतकऱ्यांचा कोणी वाली राहत नाही. तुम्हाला काय वाटतं? तसं बरोबरच आहे. शेतकऱ्यांचा वाली आतापर्यंत नाहीच आहे. शेतकऱ्यांचा वाली तोपर्यंत आतापर्यंत नुसती मतं मागतात आणि शेतकऱ्यांना नुसती आश्वासनं देतात, आज हे करू ते करू, पण शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत काहीच केलेलं नाहीये. आणि कर्जमाफीची म्हणा, हे अशी शेतकऱ्याचं कर्ज, वीज बिलं, हे काहीच माफ केलेलं नाही. जे काय पाहिलंय ना हे सर्व चांगलं वाटतंय. तुम्ही कुठून आलात? वरुडो वापगाव. ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून कसं होतं की काही ठिकाणी पाणी जर नसेल तर लोकांना व्यवसाय करण्यासाठी हे नसतं, वाव नसतो. तर याच्यामध्ये कसं या प्रदर्शनामध्ये कसे आजोला दाखवले, परत हायड्रोनिक्सचा चारा दाखवले, तर कसं बिना शेती विना व्यवसाय करता येतो ना, कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आजोला म्हणा किंवा हायड्रोपोनिक चारा म्हणा, ह्या पद्धतीने हे करून माणूस जास्तीत जास्त व्यवसायाकडे वळला जातो. हा, म्हणजे हायड्रोपोनिक्स हे केल्यानंतर हे जनावरांचं खाद्य पण मिळतं जनावरांना कमी खर्चामध्ये आणि शेतकऱ्यांचा खर्च पण म्हणजे कमी होतो. त्यामुळे हे जर केलं तर शेतकऱ्यांचा खूप फायदा होतो. कृषी विज्ञान केंद्राने राबवलेला हा उपक्रम आज शेतकरी मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेतात. भविष्य काळामध्ये अशाच प्रकारची जर प्रदर्शनं घेतली, शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतले गेले, शासनाने या प्रकल्पाला जर प्रोत्साहन दिलं तर शेतकऱ्याचं जीवनमान नक्कीच उंचवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पुढे प्रश्न आला तर मलमूत्राचं निचरायचं काय करायचं? विटाचं पिचिंग केलेलं आहे, मूत्र फार पसरणार नाही, विटा सगळ्या उडून घेतील त्या खाली.
आलं लक्षात. लेंड्या वगैरे तुम्ही झाडून साफ करायचं. ओल जर हटत नसेल तर फक्त 15-20 दिवसात एकदा चुना मारायचा. हा चुना खूप उपयुक्त आहे. चुना तुम्ही जर मारला तर होतं कसं, तुम्ही जर चुनखडी पाण्यात टाकली, बघितलं कोणी पाण्यात टाकलेली, पाणी अक्षरशः उकळल्यासारखं एकदम होतं जर चुनखडी टाकली, म्हणजे त्यातनं उष्णता बाहेर पडत असते. छोटी गरडा असतील, डाल्या करा आपले विजलेले असतात, त्याच्यावरती पोते टाका. त्याच्यापेक्षा जास्त गरडा असतील, छोटीशी कोपी त्याच गोठ्यात तयार करा, बांबूची करा, वरती पोत्याने तिला हे करून द्या. किंवा हल्ली तुमचे जे याची सीट येतात, आपले शेड नेट्स येतात, ते नेट लावा की जेणेकरून आत तरड्यांना हवा लागणार. आणि गोठ्यामध्ये बल्ब टाका. एवढंच करा. हिटर ब्लोअर असलं काहीही वापरत बसू नका. ही शेळीला काहीही लागत हा झाला गोठ्याचा भाग. आता मूळ जो गाभ आहे की शेळीचा आहार, जो तुम्ही जर कुठलंही गणित मांडलं, दुधाचा धंदा तोट्यात जाण्यामागचं जे कारण आहे ते हेच आहे की आहारावरचा खर्च अमाप आहे. कुठलंही दुधाचं बिल बघितलं सोसायटीचं की तुम्हाला दिसेल पशुखाद्यावरती 80% खर्च झालेला आहे. नुसतं खाद्यावरती, चारा तर बाजूला, तो घरचा आहे. या कृषी प्रदर्शनाला राज्यामधून मोठ्या प्रमाणात शेतकरी आलेले आहेत. शेतकरी अतिशय समाधान व्यक्त करतात. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा पण आहेत. माझ्यासोबत या विभागाचे इंचार्ज पटवळ सर आहेत. काय वाटतंय, कशा पद्धतीने नियोजन केलंय सर? या ठिकाणी जे शेतकरी आलेत, शेतकऱ्यांनी खूप समाधान व्यक्त केले. भविष्य काळामध्ये याहीपेक्षा आधुनिक पद्धतीने आम्हाला नॉलेज मिळावं, माहिती मिळावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आपण काय सांगाल आणि हा उपक्रम कशा पद्धतीने राबवलाय, काय सांगाल? नक्कीच. खरं तर मागील अनेक महिन्यांपासून आम्ही ही सर्व यंत्रणा राबवत आहोत. शेतकऱ्यांना चांगलं नॉलेज देता यावं. शेतकऱ्यांना आजकाल सेमिनार भरपूर पाहायला भेटतात, पण जे लाईव्ह प्रात्यक्षिक आहे, जिवंत प्रात्यक्षिक ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहायला यावं. मग त्यासाठी वेगवेगळे प्रकल्प आपण या ठिकाणी उभारले होते, ज्यामध्ये प्रामुख्याने मुरघास असेल, ज्याला आपण सायलेज म्हणतो, हिरवा चारा साठवून ठेवण्याचं सर्वात चांगलं तंत्रज्ञान आहे. जनावरांच्या पशुखाद्यावरील खर्च कमी व्हावा यासाठी आजोला युनिटची आपण या ठिकाणी उभारणी केली होती की जे आपण आपल्या जनावरांना मागील 1 वर्षापेक्षा अधिक काळाहून देत आहोत. त्यानंतर आपण हिरवा चाऱ्याची उपलब्धता व्हावी, कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त चांगला हिरवा चारा भेटावा यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा प्रकल्प या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, डेअरी व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना जी मुख्य अडचण येते की लेबर प्रॉब्लेम आज आपल्याला सगळ्यात मोठा आहे आणि यावरती मात करता यावी यासाठी आपण मुक्त गोठ्याचं या ठिकाणी उभारलेला आहे, जो शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. ह्या मुक्त गोठ्यामध्ये जनावरांचा खरारा व्हावा यासाठी ब्रशचा वापर असेल, गोठ्यामधील तापमान नियंत्रित राहावं यासाठी फॉगर्सचा वापर असेल, शेतकऱ्याला जनावरांना पाणी दाखवण्याची वेळच येऊ नये, पाणी ऑटोमॅटिकली त्या भांड्यामध्ये असेल तिथे कायम तेवढंच लेवल मेंटेन राहावी यासाठी बॉलवॉल टेक्निक्स असेल, असे विविध प्रकारचे टेक्निक्स आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवलेले आहेत, ज्याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. त्यासोबतच आपण शेतकऱ्यांना देशी गोवंशमधील थारपारकर जातीच्या गायी आहेत, गीर गायी आहेत, याही शेतकऱ्यांना पाहता याव्यात, त्या गायींची माहिती व्हावी यासाठी आपण प्रदर्शनामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. प्रदर्शनामध्ये आपण अजून जे काय आधुनिकता आहे किंवा जोडधंद्याला म्हणतो तर आपण कोंबडी पालनासंदर्भातील कडकनाथ असेल, गिरिराज असेल, श्रीनिधी असेल अशा वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत. टर्की पक्षी सुद्धा आपण या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत. त्याच समवेत आपण टर्की पक्ष्यांचा शेतकऱ्यांसाठी नेमका उपयोग काय? टर्की पक्षी खरं तर आपल्या शेतकऱ्यांना माहिती नाही, पण कोंबडीपेक्षा थोडासा मोठा पक्षी जो पक्षी आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी टर्की पक्षी आपल्याला पाहायला भेटेल. ह्या टर्की पक्षाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मांस उत्पादन यांचं अधिक आहे. आज खाद्य संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी थाय रेस्टॉरंट असतील, रेस्टॉरंटची संख्या वाढत चाललेली आहे आणि ह्या टर्की पक्ष्यांचं मांस प्रामुख्याने अशा हॉटेल व्यावसायिकांना गरजेचं असतं. हे टर्की पक्ष्यांच्या लोकांचं थोडंसं दुर्लक्ष आहे, पण जर बायबॅक पद्धतीने शेतकऱ्यांनी हा व्यवसाय केला तर खरंच खूप फायदेशीर शेतकऱ्यांना होऊ शकतं. अशा पद्धतीचे हे टर्की पक्षी असतील. यानंतर शेळी पालनावरती आपण फोकस केलेला आहे. शेळ्यांच्या वेगवेगळ्या जाती आपण पाहायला ठेवलेल्या आहेत. आपल्याच परिसरातील जुन्नर तालुक्यातील एक प्रमुख आकर्षण, काही दिवसांपूर्वी खोडदगावतील पानमन शेतकऱ्यांकडे एका शेळीला 7 करडं झालेली होती आणि ती शेळी सुद्धा आपण प्रदर्शनामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवलेली आहे की जी शेळी पाहिल्यामुळं शेतकऱ्यांचा शेळी पालनाबद्दलचा उत्साह अजून वाढेल. सर, शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही शेतकऱ्यांना भविष्यकाळासाठी काय आवाहन कराल?
माझी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती राहील की शेतीच्या कुठल्याही एका पिकावरती अवलंबून न राहता शाश्वत एकात्मिक शेती ज्याला म्हणतो की तुमच्याकडे काही फळबाग असावी, काही भाजीपाला असावा, तसेच त्याला जोडधंदा काहीतरी असावा, अशी शाश्वत शेती की एक क्रॉप किंवा एखादं पीक फेल गेलं तरी दुसऱ्या याच्यातनं तुम्हाला अर्थसहाय्य उपलब्ध होईल. तुमच्याकडे असणारी जी लेबर पॉवर आहे म्हणजे घरगुती माणसे म्हणा किंवा बाहेरची माणसे यांचा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नियोजनबद्ध वापर करता येईल. यासाठी आपण शाश्वत पद्धतीची एकात्मिक पद्धतीच्या शेतीचा अवलंब करावा. लहरी हवामानामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत चालला आहे. मात्र अशा प्रकारची कृषी प्रदर्शन घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते, शेतकऱ्यांना माहिती मिळते. अद्ययावत पद्धतीने शेती केली, पूरक व्यवसाय केले तर शेतकरी आत्महत्यात जाणार नाही. हा उपक्रम राबवलेला आहे, याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चित होऊ शकतो. कॅमेरामन लक्ष्मण दातकेसह सुरेश वाणी, आपला आवाज, नारायणगाव. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज. हात तुमची साथ आमची. धन्यवाद.